नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माय मनी प्लस ट्रॅकर यूज कसं करतात आणि त्याचे असे काही फीचर्स की ज्याने तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्मार्टली ट्रॅक कसं करू शकतात हे सांगणार आहे. सुरुवातीला सगळ्यात बेसिक पण इम्पॉर्टंट फीचर्स बद्दल जाणून घेऊया. ते आहे पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन. या रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करता येते. पोर्टफोलिओ व्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला तुमची आणि तुमच्या फॅमिली मेंबरची इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करता येते, जसं की इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, करंट व्हॅल्यू, रेट ऑफ रिटर्न, डेट ऑफ इन्व्हेस्टमेंट, असे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच स्क्रीनवर दिसतात. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवतात स्क्रीनवरच सगळं बघूया. सगळ्यात आधी my.moneyplus.in वर जाऊन आपल्या ईमेल आणि पासवर्डने लॉग इन करा. लॉग इन कसं करायचं याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसतो. इथे आपण इन्व्हेस्टमेंटचे अलोकेशन बघू शकतो, जसं की म्युच्युअल फंडमध्ये किती आहेत, शेअर्स अँड बॉन्ड्समध्ये किती आहेत, हे सगळं. इथे तुम्ही तुमचे रिसेंट ट्रान्झॅक्शन बघू शकतात. आता हे एक सिंपल पण इम्पॉर्टंट फीचर आहे, इन्व्हेस्टमेंट जर्नी. हे ओपन करताच तुम्हाला ग्राफमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी दिसते. ब्ल्यू लाईन ही आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे आणि ग्रीन लाईन ते इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू. इथून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या टाइम पिरियडनुसार तुमच्या इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ ट्रॅक करू शकतात. आता तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटचं करंट स्टेटस बघायचं असेल तर इथे लेफ्ट साईडला रिपोर्टवर क्लिक करून पोर्टफोलिओ व्हॅल्युएशनवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमच्या सर्व फॅमिली मेंबर्सचे रिपोर्ट दिसतील, जसं की इन्व्हेस्टेड व्हॅल्यू, करंट व्हॅल्यू आणि प्रॉफिट किती झाला आहे हे. जर तुम्हाला स्पेसिफिक डेट वाईज ट्रान्झॅक्शन बघायचे असतील, इथूनच त्यांना एक्सपांड करून ते पण तुम्हाला बघता येतील. तुम्हाला अजून डिटेलमध्ये रिपोर्ट बघायचे असतील तर इथे तुम्ही रिपोर्ट कॉन्फिगरेशनमध्ये जाऊ शकतात. इथे तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक फॅमिली मेंबरचे डिटेल्स पाहिजे असतील तर तेही तुम्ही सिलेक्ट करू शकतात. इथे जर तुम्ही बाहेर दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर इथे क्लिक करून आउटसाइड डेटा सिलेक्ट करा. यासाठी तुम्हाला कॅम्सचा कॉमन अकाउंट स्टेटमेंट आम्हाला शेअर करावा लागेल आणि मनी प्लसमध्ये असलेल्या इन्व्हेस्टमेंटसाठी मॅनेज डाटा सिलेक्ट करू शकतात आणि ऑलमध्ये दोन्ही डिटेल्स तुम्हाला शो होतील. तुम्ही होल्डिंग टेस्टचे अकॉर्डिंग सुद्धा फिल्टर करू शकता, जसं की शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, 4-5 वर्षाचे होल्डिंग पिरियड असं. ट्रान्झॅक्शन टाईपमध्ये तुम्ही SIP, STP, परचेसचे डिटेल्स चूज करू शकतात. असंच तुम्ही शेअर बॉन्डसाठी सुद्धा फिल्टर लावून रिपोर्ट जनरेट करू शकतात. इथे तुम्ही डिफरंट फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट जनरेट करू शकतात, जसं की PDF, एक्सेल शीट इत्यादी. असे सगळे फिल्टर सिलेक्ट करून ॲप्लायवर क्लिक केलं की तुमचा रिपोर्ट जनरेट होतो आणि ते तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन हे बेस्ट एफर बेसिसवर अपडेट होत असतं, त्यामुळे ट्रान्झॅक्शन अपडेट होण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो. माय मनी प्लस पोर्टलवर असे खूप सारे रिपोर्ट्स आहे की ज्याचे व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवर टाकलेले आहेत. जर तुम्ही माय मनी प्लस यूज करत असाल आणि तुम्हाला जर त्याच्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप पण करू शकतात. चला तर मग स्टे ट्यून. थँक्यू.